नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया विशेष टम्म फुगणारी पुरी कशी बनवायची, त्यासोबत झटपट असा आमरस। आमरस काळा पडू नये यासाठी एक सिक्रेट स्टेप। यापूर्वी तुम्हाला ही सिक्रेट स्टेप कोणीही सांगितली नसेल। तर कशी बनवायची टम्म फुगलेली पुरी आणि आमरस यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे मी 2 ते 3 आंबे घेतलेले आहेत। हे आंबे आपल्याला स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आहेत। आंबे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने सुरुवातीला याची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आपण संपूर्ण साल ही या पद्धतीने काढून घेणार आहोत। आणि याच प्रकारे इथे आपण बाकीच्या सुद्धा आंब्यांची साल काढून घ्यायची आहे। आणि याच प्रकारे इथे आपण बाकीच्या सुद्धा आंब्यांची साल काढून घेतलेली आहे। आता आपण हा आंबा हाताच्या साहाय्याने या प्रकारे प्रेस करून घेणार आहोत, जेणेकरून यामधील जो गर आहे तो संपूर्णपणे निघून येईल। या पद्धतीने आंब्याचा गर काढल्यामुळे पटकन निघतो, अगदी कमी वेळामध्ये हा आमरस तयार होतो। आता 3ही आंब्यांचे गर इथे मी काढून घेतलेले आहेत आणि आपण हा काढून घेतलेला गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। यानंतर आपल्याला हे मिक्सरचं भांडं एका साईडला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण एका बाउलमध्ये आता आपण ज्या आंब्यांच्या साली काढल्या त्या साली इथे आपण घेतलेल्या आहेत। आता या सालींना आंब्यांचा गर आहे, यासाठी इथे आपण अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालून घेणार आहोत आणि इथे आपण या आंब्यांच्या साली आणि या आंब्यांच्या कोय छान अशा चोळून घ्यायच्या आहेत। लक्षात ठेवा, इथे आपल्याला पाण्याचा वापर हा खूप जास्त करायचा नाही। अगदी अर्धी वाटीला पण थोडंसं कमी पाणी इथे आपण यामध्ये घातलेलं आहे, जेणेकरून या सालींवर जो आंब्यांचा गर आहे तो पूर्णपणे निघून जाईल। आता एक 4 ते 5 मिनिटांपर्यंत आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि या आंब्यांच्या साली छान अशा आता पिळून घ्यायच्या आहेत। आता याच प्रकारे मी या बाकीच्या सुद्धा आंब्यांच्या साली या पद्धतीने पिळून घेते आणि पाहू शकता घट्ट असा दाटसर इथं गर निघालेला आहे। हा गर देखील आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला एक वेलची यामध्ये घालायची आहे आणि अर्धा कप साखर इथे मी वापरलेली आहे आणि अगदी चिमूटभर अशी सुंठ पावडर यामध्ये घालायची आहे। साखर इथे घालताना आंबा कमी जास्त गोड असेल त्या प्रमाणात तुम्ही वापरू शकता। आता मिक्सरला इथे आपण थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ इथे आपल्याला आमरस हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा नाही। तर पाहू शकता मस्त असा घट्ट दाटसर आमरस इथे तयार झालेला आहे। आपण हा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। तर पाहू शकता मस्त असा घट्ट दाटसर आमरस इथे तयार झालेला आहे। आता हा आमरस काळा पडू नये म्हणून काय करायचे, तर इथे आपण एक आंब्याची कोय या आमरसमध्ये या पद्धतीने बुडवून ठेवायची आहे। आमरस अगदी संपेपर्यंत काळा पडत नाही। तर ही सिक्रेट स्टेप तुम्ही नक्की ट्राय करा। यानंतर इथे आपण पुरी तयार करण्यासाठी घेऊयात। एका बाउलमध्ये आपल्याला 3 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आता 3 कप गव्हाचं पीठ घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा मैदा घालून घ्यायचा आहे। मैदा घातल्यामुळे पुरी जी आहे ती फुटत नाही आणि अगदी छोटासा गुळाचा खडा इथे आपण एका छोट्या किसणीच्या साहाय्याने किसून या पिठामध्ये टाकायचा आहे, जेणेकरून पुरीला कलर हा अतिशय छान येतो। त्यानंतर इथे मी 1-2 चमचे रवा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। आता हा 2 चमचे रवा भिजलेला आपण यामध्ये घालून घेणार आहोत। इथे मी मोठ्या रव्याचा वापर केलेला आहे आणि 1-2 चमचे तेल आपण यामध्ये घातलेलं आहे। आता इथे आपण हे चांगलं हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत। इथे तुमच्याकडे मोठा रवा नसेल तर बारीक रव्याचा वापर देखील तुम्ही करू शकता, पण मोठा रवा भिजवून घातल्यामुळे पुरी छान अशी टम्म फुगणारी तयार होते। आता इथे आपल्याला गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे
आणि आपण इथे हे पीठ मळून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्टसर कणिक इथे आपल्याला मळायची आहे। जर पुरी मळताना पीठ हे आपण सैलसर मळलं तर पुरी ही फुगत नाही, चपटी होते, शिवाय लाटताना देखील ती खूप चिकटते। यासाठी पुरीची कणिक मळताना इथे आपल्याला घट्ट अशी मळून घ्यायची आहे। आता इथे मी गरजेनुसार पाण्याचा वापर करत हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून इथे आपण एक 15 ते 20 मिनिटांसाठी हे पीठ छान असं भिजत ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं असेल। आता इथे आपण हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहोत। थोडंसं हाताला तेल लावल्यानंतर यामधील एक गोळा इथे आपल्याला काढून घ्यायचा आहे। इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजचा गोळा घेऊ शकता। इथे मी मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे। आता इथे आपण पुरी लाटून घेणार आहोत। तर पुरी लाटताना इथे आपल्याला पिठाचा वापर हा अजिबात करायचा नाही। पोळपाटाला इथे आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ही पुरी इथं आपण लाटून घेणार आहोत। अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप जाडही नाही, या पद्धतीने इथे आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे मी या प्रकारे ही पुरी लाटून घेतलेली आहे। आता पुरी लाटण्या अगोदर एका साईडला कढईमध्ये आपल्याला तेल छान कडकडीत गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच पुरी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे। तेल जर कडकडीत गरम नसेल तर पुरी छान फुगणार नाही आणि पुरीला कलर देखील छान येणार नाही। यासाठी तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मस्त अशी टम्म फुगलेली पुरी इथे तयार झालेली आहे। आणि याच प्रकारे इथे आपण बाकीच्या सुद्धा सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहोत। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने टम्म फुगणारी पुरी आणि आमरस नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।